पालखी सोहळ्यामध्ये वारकरी भाविकांना आवश्यक त्या सुविधा देण्याबरोबरच स्वच्छतेला प्राधान्य द्यावं अशा सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केल्या आहेत। आषाढी एकादशी सोहळा 17 जुलै रोजी होणार असून या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम पालखी सोहळ्याबरोबरच अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात। या कालावधीत वारकरी भाविकांना पालखी मार्ग, पालखी तळ, बेसावा आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पाणी, आरोग्य, सुरक्षा, स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं अशा सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या। यावेळी आमदार रमेश बोरनारे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह, नगर विकास विभागाचे उपसचिव तथा समन्वय अधिकारी अनिरुद्ध जेवळीकर, सार्वजनिक बांधकामचे अधीक्षक अभियंता संजय माळी, प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्यासह अधिकारी वर्गाची यावेळी उपस्थिती होती।